चला आता चालू झालेली आमची जर्नी आणि नेत्रावती निघालेली आहे बरोबर 11:40ला आलेलं आहे आता खेड आणि आम्ही पोचलो आहे बरोबर 3:30 वाजता म्हणजे अर्धा तास नाही 20 मिनिटं गाडी अजून इथे लेट आहे. आणि आनंदच्या कोकणामध्ये पहिला पाऊल. स्टेशनबद्दल काय बोलू, पावसाळ्यातला जन्नत आहे. जन्नत थोडी नॉर्मलच आहे, टेस्ट ॲव्हरेज आहे, थोडीशी तिखट आहे. चिपळूण आला आणि चिपळूणचा वडापावचे आले नाहीत तर कसं व्हायला बघा किती आले. रत्नागिरी, वेलकम टू रत्नागिरी लांची. आणि ही बघा आमच्या स्वागतासाठी आलेली आहे बात आहे. आणि आम्ही चाललेलो टुवर्ड्स घरी आणि एवढा काय गरमी अजून जाणवत नाही आहे इकडे तरी. हे तुम्ही खूप व्हिडिओमध्येच बघितलं असेल. कधी आयुष्यामध्ये आम्ही टायमात नाही निघालो आणि आत्ता पण नाही निघालो. वाजलेत बरोबर 11:12 आणि 11:40ची LTTवरनं आमची ट्रेन आहे. आणि आत्ता आम्ही आहोत अजून पण हयातच्या इथे बघू शकता. कब सुधरेंगे पत्ता नाही, जिंदगी काही सुधारणे. फक्त पाठी 11:31 झाले आणि फक्त 9 मिनिटं झाले आहे अजून गाडीमध्ये पोचलो ना आम्ही पहिल्यांदा कोकणात. नमस्कार मित्रांनो आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहे कोकणामध्ये रत्नागिरीला. लाईफमध्ये हेक्टिक पिरियड होता आणि त्याच्यानंतर आम्ही कुठेही बाहेर गेलो नव्हतो. तर आज आम्ही चाललो आहे रत्नागिरीला, ते पण आपल्या नेत्रावती एक्सप्रेसवरनं. आणि नेहमीप्रमाणे लेट झाले, 10 मिनटापूर्वी आम्ही इथे पकडली कारण सांताक्रूजवरनं हार्डली 15 मिनटं लागतात. पण ही नेहमीची लेट करायची सवय काय जात नाही. तर हा प्रवासामध्ये आपल्याला बघायला मिळतील की काही खाद्यपदार्थ, ट्रेनमधली मस्ती, फन, फॅमिली फन आणि तसेच ट्रेन कधी पोचते, काय अपडेट आहेत किंवा ट्रेनच्या काही इन्फॉर्मेशन्स बघत राहा आमच्याबरोबर. कोकण रेल्वेचा हा प्रवास. आणि आनंदच्या कोकणामध्ये पहिला पाऊल. चला आता चालू झालेली आमची जर्नी आणि नेत्रावती निघालेली आहे बरोबर 11:40ला. मित्रांनो ह्याच्यामध्ये किती गॅप आहे तर अशी कुठली रिस्क घेऊ नका. चालू बाय बाय मुंबई. चला जाऊया आपण निवाणीला. निवा अरे वा बघा अजूनपर्यंत ही ट्रेन तशी थोडीशी खाली आहे, पुढे पुढे भरेल. आणि हा आहे 3 टायर AC चा डब्बा. जसं तुम्हाला पर एकदा सांगतो की मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, याच्यामध्ये मिळतात तुम्हाला असे 2 पिलो, ब्लँकेट मिळतात मस्तपैकी. आणि आहे 3 टायर. 3 टायर म्हणजे तुम्हाला हा 3 असतात, 1 हा 2nd आणि हा 3rd. जसे असे फेरीवाले येतील, चाय, इडली, समोसा, वडापाव, तो आवाज आपल्याला ऐकायचा आहे. आणि त्याची उत्कंठा या व्हिडिओमध्ये तुम्ही बसून राहा, तुम्हाला तो व्हिडिओ आणि तो आवाज नक्की ऐकायला. ट्रेन म्हणून का वाटत नाही, पण त्याच्यानंतर 4 दिवस फुल गरमीत काढायचे. बी रेडी फॉर दॅट. मजा करते ट्रेनमध्ये आणि पहिलाच तिचा लाईफचा प्रवास आहे कोकण रेल्वेचा आणि सगळ्यांना हाय बाय करते. चला हे अण्णा मस्त मजा आहे आणि फुल खाली ट्रेन आहे त्यामुळे मस्त वाटते. पुढे पुढे भरेल का नाही माहीत नाही. हीच आपण ऑड डे म्हणजे मंडेला चाललो आहे त्यामुळे थोडीशी जागा खाली आहे. आणि आम्हाला जी सीट आवडत नाही ती आमच्या पोरीला खूप आवडते. ही आमची निवा गेली अप्पर सीटला. रिसेंटली एक व्हायरल व्हिडिओ झालेला, त्याच्यामध्ये एका तुम्ही बघितलं असेल की ट्रेनवाल्यांनी झोपेतून ही चेन खेचलेली आणि ट्रेन थांबलेली. तर त्यासाठी असं प्रोटेक्शन पण लावलं आहे, कदाचित आता लेटेस्ट वाटते मला. फाईन करतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मस्त चार्जर्स वगैरे पण खूप चांगले दिले आहेत, खूप पॉईंट्स चांगले आहेत प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल. बघू शकता इथे सुद्धा चार्जर आहे. तर तशा फॅसिलिटी दिले आणि याचे तिकीट आहेत 721 रुपये. चला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं आहे तर सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे गावचे व्हिडिओसुद्धा आणि मुंबईचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला येत राहा. कॅटरिंगची सुद्धा सोय आहे नेत्रावतीमध्ये. आम्ही दिली आहे चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी कितना 110. और क्या रहेगा और अंडा बिर्याणी 33. तर हा फॅनसुद्धा आम्ही घेतला आहे. ॲक्च्युली आम्हाला वाटलेलं की म्हणजे आता इथे तर हा फॅन घेतला आणि 3 टायर AC तर त्याची काही गरज नाही आहे, पण खूप चांगले ऑप्शन्स आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हा फक्त डीमार्टच्या कुठल्याही दुकानामध्ये 550 रुपयाला मिळतो, 549. आणि खूप चांगली हवा आहे, कुठेही तुम्ही रिचार्जेबल आहे, तुम्ही चार्जिंग करून कुठेही घेऊन जाऊ शकता. तर गावाला आम्हाला याचा उपयोग नक्की होईल. चला जेणेकरून जर तुम्ही सकाळची ट्रेन वगैरे पकडताय ना अर्ली एकदम तर ठीक आहे, स्लीपरने येऊ शकता. ठीक आहे, प्रत्येकाचा बजेट असतो.
आम्हाला पण ॲक्च्युली लहान मुलं आहेत त्यामुळे आम्ही प्रिफर ए सीच करतो नॉर्मली. थ्री टायर ए सीची तिकीट थोडी कॉस्टली असते. पण आलेलं आहे कोकण रेल्वेचं आणि मध्य रेल्वेचं सुद्धा मेन स्टेशन पनवेल स्टेशनचा नजारा. आणि आपण चाललो आहे टुवर्ड्स रत्नागिरी कोकण रेल्वेची छान रत्नागिरी. चला आलेले आहेत. काहीतरी आयटम दिसतोय इकडे. इकडे घ्या लोणावाला फेमस चिक्की जेली चॉकलेट बडीसॉप पावडा कँडी आवळा सुपारी जिरा गोली इमली गोली मलाई चिक्की चला सर स्पेशल मलाई चला काय काय आहे ते बघूया आपण ऑप्शन्स इथे. इमली गोली है देखो खट्टा मीठा आएगा आपले चणे अक्षय. चला आलेली आहे आपल्याला चिकन बिर्याणी आणि याची प्राईस 110 रुपये. आपण बघूया याची टेस्ट कशी आहे. बॅट घेतलेली आहे ही अराऊंड 50 रुपीची आहे. पण या फक्त बॅटचं याच्यामध्ये फक्त मोजून 8 चॉकलेट आहेत. 8 चॉकलेट 50 थोडंसं कॉस्टली आहे. 10 रुपयाची प्लेट्स आहे आणि बघू शकता क्वालिटी नॉर्मल आहे. कारण याच्या राईसची क्वालिटी बघाल ना तर थोडी नॉर्मलच आहे. टेस्ट ॲव्हरेज आहे थोडीशी तिखट आहे. पण क्वालिटीसाठी आणि क्वांटिटी बघू शकता एक नॉर्मल एक माणूस खाऊ शकतो. बरोबर 2:03 आणि आपण पोचलेलो आहोत रोहा. जबरदस्त गरमी म्हणजे बाप रे. ए सीमधून बाहेर आल्याच्या नंतर जो गरमी वाटते ना तो इथेच आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही मेमो गाडी जी दिव्यावरनं येते. दिवा रोहा पण आहे आणि रत्नागिरी चिपळूणपर्यंत पण जायला लागले. तर ही आहे आपली मेमो ट्रेन आणि ही आहे आमची नेत्रावती. खूप गरमी आहे कधी जातो असं झालं आहे आणि टेन्शन पण आलं की एवढ्या गरमीमध्ये राहायचं कसं गावाला. केलेलं डिसिजन खरंच चांगलं होतं 3 टायर ए सीचं. कारण खतरनाक गरमी आहे बाप रे. ब्लॉग बघितलेला घरचे जेवण भूषण खूप चांगले ब्लॉग असतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक्सप्लोअर केलं आहे मेमो ट्रेन. तर तुम्ही आता बघू शकता आतमध्ये ट्रेन अशी आपली लोकल ट्रेनसारखीच आहे आणि ही सुद्धा आपल्या चिपळूण आणि रत्नागिरीपर्यंत जाते. आलेलं आहे आता खेड आणि आम्ही पोचलो आहे बरोबर 3:30 वाजता. म्हणजे अर्धा तास नाही 20 मिनटं गाडी अजून इथे लेट आहे. पुढे इथे क्रॉसिंग येईल त्यामुळे थोडीशी लेट होईल. तर जेव्हा आपण ए सीमधून बाहेर येतो ना असं वाटतं आगीच्या तोंडावर बसलो आहे. चला आलेला आहे खेड म्हणजे अर्ध कोकण आलं. आणि खेड म्हटल्यावर सानवी आणि स्पृहा यांचं गावसुद्धा आलेलं आहे. व्हिडिओ करतो आहे कोकण रेल्वेचा आणि जर त्याच्यामध्ये क्रॉसिंगची ट्रेन ना आली तर काय फायदा. कुठली तरी ट्रेन चालली आहे उगाच कुठलं पण नाव घेण्याचा अर्थ नाही. कुठल्या ट्रेनचं नक्कीच माहिती नाही आहे पण सुपरफास्ट दिसते. चला नाव तर नक्कीच कोणी वाचू शकत नाही पण एवढं तर थोडेसे बोर्ड बघितलं तर ही साऊथची गाडी आहे एर्नाकुलम. काहीच कळत नाही की एवढ्या एका ट्रॅकवर म्हणजे मध्ये स्टेशनला तुम्हाला 2 ट्रॅक दिसतील पण बाकी ठिकाणी एकाच ट्रॅकवर एवढ्या गाड्या. आणि त्यातल्या काही गाड्या जसं जनशताब्दी तेजस डुरॅन्टो अशा सुपरफास्ट राजधानी अशासारख्या गाड्या एवढ्या स्पीडने धावतात कशा. आणि खरंच अशा कोकण रेल्वे किंवा इतर मध्य रेल्वे सेंट्रल रेल्वे अशा कामगारांना खरंच मानलं पाहिजे जे एवढ्या अराउंड 40+ डिग्री सेल्सिअसमध्ये सुद्धा इथून काम करत आहेत. त्यांच्यामुळे आपण सुखद प्रवास करतो आहे. खरंच बघा तुम्ही डेंजर. गरम बडा बोले बोला वडापाव नाही गरम बडा बोले गरम बडा बोले चिपळूण आला आणि चिपळूणचा वडापावचे आले नाहीत तर कसं व्हायला बघा किती आले. चला वडा गरम गरम. ह्याच आवाजाचा मिस करत होतो आणि मी स्टार्टिंगला बोललो की हा आवाज तुम्हाला नक्की ऐकू. आलेलो आहोत आता चिपळूणला आणि यारना जस्ट झोपून उठली. वडापाव चाय चाय चाय. चिपळूणचा नजारा बघू शकता आणि काय गर्दी आहे. वा 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 असं वाटतंय चिपळूणला आलो आपण आता. चिपळूण असं एक जंक्शन स्टेशन आहे ना जिथे मोस्टली ट्रेन थांबतातच आणि बरं वाटतं. म्हणजे एक वेगळे फील आहेत. आमच्या काही आठवणी आहेत महेश जाधवबरोबर. आम्ही एकदा इथे 6 का 7 तास अडकलेलो चिपळूण स्टेशनवर. अशा सगळ्या आठवणी ताज्या होतात काही गोष्टी इकडे गेल्यावर त्यानंतर. तशातला एक भाग आहे चिपळूण स्टेशन.
चिपळूण स्टेशनचा अजून एक खासियत म्हणजे इकडचं असणारा वडापाव आणि खूप मस्त वडापाव असतो असं ऐकलं आहे. पण मी 1 वर्ष झाले वडापाव सोडून. सो वडापाव आता अंकिता पण वडापाव घेते. आणि चिपळूण आल्याच्या नंतर बोललं जातं की 1.5 ते 2 तासामध्ये रत्नागिरी. तर 2 तास पकडूया ना. आमची एवढी फेमस आहे ना की हाय अण्णा आमची फुल फेमस आहे. फुले तिकडे तुम्ही बघू शकता. त्या पोलीस पण तिथून हात करतात अण्णाला. तिथे बसलेल्या पोलीस पण असं हात करतात अण्णाला. हाय कर टाटा कर. अरे वा. झालेला आहे मेंदूवडा ब्रेक आणि आलेला आहे सगळ्यांचा अजून एक फेवरेट संगमेश्वर. बघू शकता संगमेश्वर रोड आलेला आहे. आणि ज्या टायमाला संगमेश्वर रोड आला आहे तो ॲक्च्युली रत्नागिरीचा टायमिंग आहे. म्हणजे अराऊंड एक अर्धा पाऊण तास 45 मिनिट गाडी लेट झालेली आहे. ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तशाच होत्यात. आलेल्या ऑक्सिडेशन रात्रीचा पण आम्ही प्रवास करत होतो मागच्या वर्षी. इथेच गाडी क्रॉसिंगसाठी थांबलेली. आणि ऑक्सिडेशनबद्दल काय बोलू, पावसाळ्यातला जन्नत आहे जन्नत. इथे एवढं धबधबा असतो आणि निसर्गरम्य एवढं मस्त वातावरण असतं ना. तर कधी आलात ना तुम्ही पावसाळ्यात तर नक्की, जर क्रॉसिंगला थांबली ट्रेन तर नक्की भेट द्या. मॉलिश करून घेते. आणि फायनली आम्ही आलेलो आहोत रत्नागिरी. कोकणची जान रत्नागिरी. असं कुठलं स्टेशन नाही. किंग ऑफ द कोकण इट्स रत्नागिरी. आणि आरणा पहिल्यांदा रत्नागिरीत कोकणमध्ये आलेले आहे. आरणाचं पहिलं पाऊल पडलेलं आहे. ये अरे वा रत्नागिरी. वेलकम टू रत्नागिरी. डान्ची ये. आरणाला आम्ही जे हम्मा बोलवतो तर आज पहिल्यांदा तिने रिअल हम्मा बघितली आहे. आणि ही बघा आमच्या स्वागतासाठी आलेली आहे. अरे बाप रे, एक नंबर. बिचारी इथे आली आहे अन्नाच्या शोधात. आणि निवाची पहिली होणारी आहे. चला रत्नागिरी स्टेशनवर आरणा आणि निवा यांचं हार्दिक स्वागत असे बोर्ड असंख्य लागलेले आहेत. लायटिंगसुद्धा लावलेले आहेत. लोक नुसते नाचत आहेत आम्ही आल्यामुळे. थँक्यू मँगो सिटी. हे बघा सुंदर अशी इथे वेटिंग रूम केलं आहे. सर्व प्रवाशांसाठी आहे. फक्त याचे कंडिशन्स काय आहेत तर 50 रुपये पर आवर. कधी जर लेट होत असेल तर तुम्हाला AC एकदम कोचमध्ये बसायचं असेल तर उत्तम सुविधा रत्नागिरी स्टेशनमध्ये केलेली आहे. आणि आत्ता आम्हाला वेध लागलेत ते मयुरेश सावंत यांच्या भेटीचे. गेल्या वर्षी निवा जाताना रडत होती. आता परत आलेलो आहे आपण. कसं वाटतं निवा? हा बात आहे मयू. सेम टू सेम परत एकदा व्हिडिओ. थँक्यू. मयुरेश सावंत यांची भेट झालेली आहे. मयुरेश सावंत यांची रिक्षा यांची. क्या बात आहे. आणि आम्ही चाललेलो टुवर्ड्स घरी. आणि एवढा काय गरमी अजून जाणवत नाही आहे इकडे तरी. आणि 4-5 दिवस आणि काय म्हणेल तेवढं आता मयुरेश सावंत 4-5 महिने इथे राहू आपण. एकदा सेम सिच्युएशन आमच्या व्हिडिओमध्ये एक कॉमन झालेलं आहे. आता तुम्ही बघाल एवढी वर्ष निवाचं झालं, आता आरणाचं करतील. या हे तुम्ही खूप व्हिडिओमध्येच बघितलं असेल. पर एकदा आता आरणा फर्स्ट टाईम येते. सेम कोकणातलं तिचं स्वागत दरवर्षीप्रमाणे माईच करते. निवाचं तर खूप वेळा केलं, आता आरणाचं करते. आणि आमचे निवा. चला तर मित्रांनो आपण इथेच थांबूया. आणि पुढे बघा आम्ही 5 डेज कसे नाचणे गावामध्ये घालवले. आणि ह्याच्याबरोबर निवाचा बड्डे पण आम्ही तिथे साजरा केला. इतर गावी कुठे गेलो, चौपाटीला गेलो आणि कशी मजा मस्ती केली ते पुढच्या भागामध्ये नक्की तुम्हाला बघायला भेटेल. तर पाहत राहा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची अपडेट मिळेल.